पिता पुत्र आणि पवित्र आत्मा यांच्या नावे. आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा, परमेश्वर पित्याचे प्रेम आणि पवित्र आत्म्याचा सहवास तुम्हा सर्वांना लाभो. प्रिय बंधू-भगिनींनो, बरोबर 2 तासाने आपण नव्या वर्षामध्ये प्रवेश करणार आहोत. 2024 या वर्षाला आपण फेअरवेल देणार आहोत, निरोप देत आहोत आणि 2025 या वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण इथे जमलेलो आहोत. इतरत्र नवीन वर्षाची स्वागत करण्याची वेगळी पद्धत आहे. समुद्र किनाऱ्याची जागा गजबजलेली आहे. रोषणाई आणि फटाक्याची आतषबाजी तिथे होणार आहे. हॉटेलं बुक झालेली आहेत. सगळ्या ठिकाणी वेगळ्या पद्धतीचं नव्या वर्षाने स्वागत केलं जात आहे. मात्र आपण ख्रिस्त सभेचे सभासद संपूर्ण वर्षाबद्दल देवाला धन्यवाद दिलेले आहेत या पवित्र तासामध्ये. आणि त्याच परमेश्वराचे आभार मानून नवीन वर्ष, त्या नवीन वर्षात परमेश्वराची कृपा मिळावी म्हणून प्रार्थनेने या नव्या वर्षाची सुरुवात करीत आहोत. ही परमेश्वराने आपल्याला दिलेली देणगी आहे. या गेल्या वर्षभरात बऱ्या वाईट प्रसंगाला सामोरे जात जात ते वर्ष निघालेलं आहे. सगळ्याच गोष्टी आपल्या मनासारख्या झाल्या आहेत असं नाही. कडूगोड आठवणी आहेत, सुखादुःखाचे प्रसंग आलेले आहेत आणि अशी सगळे प्रसंगाला सामोरे जात हे वर्ष निभावलेलं आहे. या वर्षभरात परमेश्वराने आपल्यावर विपुल कृपा केलेली आहे, कृपादानाचा वर्षाव केलेला आहे. याबद्दल त्याला धन्यवाद देत असतानाच येणारं नवीन वर्ष, या नवीन वर्षात आपल्या काही योजना आहेत, काही आपण धोरणं आखलेली आहेत. आपल्या कुटुंबात कुठे लग्न कार्यक्रम आहेत, घर बांधण्याचं काम हाती घेणार असून पर्यटनाचा विचार कोण करत असतील, अशी विविध प्रकारच्या योजना या 2025 मध्ये आपण राबविणार आहोत. त्या पूर्णत्वात जाण्यासाठी परमेश्वराची विपुल कृपा आपल्यावर असावी म्हणून या दिवसामध्ये विशेष प्रार्थना करूया. आणि त्याचप्रमाणे हे वर्ष आपल्या नागरिकांसाठी फार महत्त्वाचं वर्ष, कारण या वर्षात आपण 50 वर्ष आपल्या पॅरिसची पूर्ण करून 51व्या वर्षामध्ये पदार्पण करत आहोत. एक मैलाचा टप्पा गाठून पुढच्या नव्या प्रवासाला आपण जात आहोत आणि म्हणून पुढचा प्रवास देखील आपला आध्यात्मिक प्रवास सुखरूप व्हावा म्हणून परमेश्वर पित्याकडे या दिवसामध्ये प्रार्थना करूया. आणि त्याचबरोबर पोप फ्रान्सिस यांनी हे वर्ष जुबली वर्ष म्हणून जाहीर केलेलं आहे. या जुबली वर्षात आपल्याला परमेश्वराकडून त्या आशेचा, क्षमेचा, दयेचा लाभ व्हावा म्हणून त्यासाठी देखील प्रार्थना करूया. आज ख्रिस्त सभा देवमाता मरिया, मदर ऑफ गॉड, थियोटोकॉस हा सण साजरा करीत आहे. त्या पवित्र मरियेकडे आपल्या सगळ्यांसाठी, आपल्या कुटुंबासाठी तिने मध्यस्थी करावी म्हणून देखील प्रार्थना करूया. आणि आजचा दिवस 1 जानेवारी हा जागतिक शांतीचा दिवस साजरा केला जातो. जगभरात खऱ्या अर्थाने सगळ्यांमध्ये शांती निर्माण होऊन व्हावी म्हणून या दिवसामध्ये प्रार्थना करीत असतानाच आम्ही सगळे धर्मगुरू आज आपल्यामध्ये फादर आल्फ्रेड आणि फादर जोसेफ हे सहपौरोहित्य करण्यासाठी आहेत. सगळ्यांच्या वतीने आम्ही आपल्यासाठी या दिवसामध्ये प्रार्थना करू. या पवित्र रहस्याच्या उत्सवात सहभागी होण्यासाठी आपण पात्र ठरावेत म्हणून नम्रपणे परमेश्वराकडे आपल्या हातून घडलेल्या चुकांची क्षमा मागू. सर्व शक्तिमान परमेश्वराजवळ सर्व समर्थ परमेश्वर आपल्या पापांची क्षमा करून आपला सर्वकालीन जीवनाकडे रेवो. दया
आपण प्रार्थना करूया. हे परमेश्वरा, कन्याकुमारी यांच्या सफळ कौमार्याद्वारे तू मानव जातीवर सार्वकालिक कारणाच्या कृपेचा वर्षाव केला. तिच्याद्वारे आम्हाला जीवनाचा स्वामी लाभला. आम्हाला तिच्या मध्यस्थीचा अनुभव येऊ. तो तुझ्या बरोबर पवित्र आत्म्याच्या ऐक्यात एकच परमेश्वर असून सर्व काळ जिवंत राहतो व राज्य करतो. आमेन. गणना या पुस्तकातून घेतलेले वाचन. परमेश्वर मोशेला म्हणाला, अहरोन त्याचे पुत्र यांना असे सांग, तुम्ही इस्रायल लोकांना आशीर्वाद देताना असे म्हणा, परमेश्वर तुला आशीर्वाद देवो व तुझे संरक्षण करो. परमेश्वर आपला मुख प्रकाश तुझ्यावर पाडो व तुझ्यावर कृपा करो. परमेश्वर तुझ्याकडे प्रसन्नमुख करो आणि तुला शांती देवो. या रीतीने त्यांनी इस्रायल लोकांवर माझे नाव मुद्रित करावे, म्हणजे मी त्यांना आशीर्वाद देईन. प्रभूचा शब्द.
पौलचे गलतीकरास पत्र यातून घेतलेले वाचन. काळाची पूर्णता झाली तेव्हा देवाने आपल्या पुत्राला पाठवले. तो स्त्रीपासून जन्मलेला, नियमशास्त्राने जन्मलेला असा होता. यात उद्देश हा होता की जे नियमशास्त्रातील होते त्यांना त्याने खंडणीवरून सोडवावे आणि आम्हाला पुत्राचा हक्क मिळावा. तुम्ही पुत्र आहात म्हणून देवाने अब्बा बापा अशी हाक मारणाऱ्यांना आपल्या पुत्राच्या आज्ञाला तुमच्या आमच्या अंतःकरणात पाठवले आहे. यावरून तू आतापासून गुलाम नाहीस तर पुत्र आहेस, आणि पुत्र आहेस तर देवाद्वारे वारसही आहेस. हा प्रभूचा शब्द आहे. देव प्राचीन काळी अंशांनी प्रकारांनी संदेशाद्वारे आपल्या पूर्वजांशी बोललं. तो ह्या काळाच्या शेवटी पुत्राद्वारे आपल्याशी बोलत आहे. प्रभू तुम्हा बरोबर असो. योहान लिखित शुभवर्तमानातून घेतलेले आजचे शुभवर्तमान. प्रारंभी शब्द होता आणि शब्द देवासह होता आणि शब्द देव होता. तोच प्रारंभी देवासह होता. सर्व काही त्याच्याद्वारे झाले आणि त्याच्या वाचून झाले असे काहीच नाही. जे झाले ते त्याच्या ठायी जीवन होते व ते जीवन मनुष्य मात्राचा प्रकाश होते. तो प्रकाश अंधारात प्रकाशतो तरी अंधाराने त्याला ग्रासले नाही. देवाने पाठवलेला एक मनुष्य प्रकट झाला. त्याचे नाव योहान. तो साक्षी करिता म्हणजे त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला, यासाठी की त्याच्याद्वारे सर्वांनी श्रद्धा ठेवावी. तो प्रकाश नव्हता तर त्या प्रकाशाविषयी साक्ष देण्याकरिता आला होता. जो खरा प्रकाश प्रत्येक मनुष्याला प्रकाशित करतो तो जगात येणार होता. तो जगात होता व जग त्याच्याद्वारे झाले, तरी जगाने त्याला ओळखले नाही. जे त्याचे स्वतःचे होते त्याकडे तो आला, तरी त्याच्या स्वकीयांनी त्याचा स्वीकार केला नाही. परंतु ज्यांनी त्याचा स्वीकार केला त्यांना म्हणजे त्याच्या नावावर विश्वास ठेवणाऱ्यांना त्याने देवाची मुले होण्याचा अधिकार दिला. त्याचा जन्म रक्त अथवा देहाची इच्छा अथवा मनुष्याची इच्छा यापासून झाले नाही तर देवापासून झाली. शब्द देह झाला आणि त्याने आम्हामध्ये वस्ती केली व आम्ही त्याचे गौरव पाहिले. ते पित्यापासून आलेल्या एकुलत्या एकाचे गौरव असावे असे अनुग्रह व सत्य त्यांनी परिपूर्ण होते. त्याच्याविषयी योहान साक्ष देतो आणि जाहीररित्या म्हणतो, जो माझ्या मागून येतो तो माझ्या पुढे झाला आहे, कारण तो माझ्या पूर्वी होता.
असे ज्याच्याविषयी मी सांगितले तो हाच आहे. कारण नियमशास्त्र मोशेद्वारे देण्यात आले होते, कृपा व सत्य ही येशू ख्रिस्ताद्वारे आली. देवाला कोणीही कधीच पाहिले नाही. जो एकुलता एक जन्मलेला देव पित्याच्या उराशी असतो, त्याने त्याला प्रकट केले आहे. प्रभूचे हे शुभवर्तमान. सारे माझ्या प्रिय भाविकांनो, एका प्रवचनकाराने आपलं प्रवचन अशा पद्धतीने सुरुवात केली की त्याने भाविकांना सांगितलं की समजा उद्या सकाळी रेडिओवर बातमी आली, टेलिव्हिजनवर बातमी आली की आपल्याला फक्त आणि फक्त 48 तास दिलेले आहेत आणि 48 तासामध्ये आपण सगळे नष्ट होणार आहोत, काहीच उरणार नाही. आणि म्हणूनच हे कसं होणार, तर कदाचित एक लहानसा तारा हा पृथ्वीवर फरकणार आहे, आदळणार आहे आणि त्यामुळे सगळं काही नष्ट होणार आहे आणि फक्त आपल्याकडे 48 तास आहे. आणि ह्यामुळे सगळे टेलिफोनचे पोल्स आहेत, टावर्स आहेत, सगळे पडतील, इंटरनेट नष्ट होईल, सगळं काही बंद होईल. अशा काळामध्ये लोक मेसेज करण्यासाठी, फोन करण्यासाठी, लोकांना संदेश देण्यासाठी सगळीकडे फिरतील आणि तेव्हा सगळं काही जाम होऊन जाईल, पुढे काहीच हालचाल होणार नाही. आणि मग लोक काही थोडंफार उरलेलं असेल त्याच्या माध्यमातून कदाचित लोक म्हणतील, एक दुसऱ्यांना म्हणतील आपण फक्त 48 तास आहोत, मी तुला दुखवलेलं असेल तर मी तुझी क्षमा मागतो, मी तुझा द्वेष केलेला असेल तर त्याबद्दल मी तुझी क्षमा मागतो, मी तुझं वय तुझ्या मार्गामध्ये आलेलं असेल तर त्याबद्दल तू मला क्षमा कर, मी माझ्या वाईट कृत्याबद्दल पश्चाताप करीत आहे. आपल्या भेटीगाठी वाढतील, सगळी कुटुंब कदाचित एकत्र येतील, कारण आपण नंतर भेटणार नाही. 48 तास फक्त आपल्याला दिलेले आहेत आणि म्हणून कदाचित सगळी भेटीगाठी होतील. कदाचित चांगली जेवणावर होईल, चांगल्या स्मृतींना उजाळा केला जाईल, कदाचित डोळ्यातून गंगा यमुना वाहतील. काही लोक अगदी भरल्या डोळ्याने दुसऱ्यांना निरोप देतील. जे देवळात येत नाही ते कदाचित देवळाच्या मार्गावर जातील, देवळाला खूप दाबलला भेट देतील. कदाचित देवाला मानत नाही ते देवाला मानतील. त्याने कधी समेट केलेलं नाही ते कधी गळा भेट देतील, अलिंगन देतील आणि कदाचित समेट घडून आणतील. त्यांच्याकडे धन आहे, दौलत आहे, त्यांच्यासाठी त्याची किंमत त्या क्षणाला 0 असणार आहे, काहीच असणार नाही, त्याला काहीच मूल्य होणार नाही. कारण फक्त आणि फक्त 48 तास तुमच्याकडे असेल. नास्तिक देवाला भजतील, सर्व प्रकारचे अडथळे आहेत ते दूर होतील आणि अशा असताना देखील पुढच्या 48 तासात सर्व काही नष्ट होईल. हीच बातमी कदाचित आपल्याला मिळाली तर आपण नक्कीच हे करू, कारण या पलीकडे आपल्याला पर्याय उरलेला नाही आहे. आणि शेवटचा क्षण आमच्यासाठी आहे,
आणि म्हणून ह्या सगळ्या गोष्टी आम्ही करणार आहोत. मग आता प्रश्न पडतो की त्या नवीन वर्षामध्ये आम्ही काय करू शकत नाही. त्या नवीन वर्षामध्ये आम्ही पदार्थ करीत असताना आम्ही ह्या गोष्टी का करू शकत नाही. केवळ आणि केवळ आमच्यावर शेवटची क्षण यावं, केवळ आणि केवळ आमच्यावर आपत्ती यावी आणि म्हणूनच आम्ही त्यासाठी थांबलेलो आहोत का? हा प्रश्न आपण आपल्याला विचारला पाहिजे की आम्हाला ह्या गोष्टी करण्यासाठी वेळ देव देत आहे. कदाचित त्यासाठी परमेश्वर आम्हाला पुढचं वर्ष आमच्या पत्रामध्ये टाकत आहे. पण हा उत्साह कधी कधी कमी होत जात असतो. आपण नाताळच्या काळामध्ये बघितलं की गेल्या मंगळवारीचा उत्साह होता तो आज राहिलेला नाही. खरं आहे की खोटं आहे? खरं आहे. गेल्या मंगळवारचा उत्साह होता तो आज राहिलेला नाही. गेल्या मंगळवारी जी धडपड होती, जे घेणं देणं होतं, जे देवाणघेवाण होती, जे गोडधोड होतं, जे नवीन कपडे होते, आज तेवढा उत्साह राहिलेला नाही आहे. कोठ्यावरची लाईट जर आपण बघितली तर हळूहळू डीम व्हायला लागलेली आहे. माळावरची लाईट जर बघितली त्याचे बल्ब हळूहळू कमी व्हायला लागलेले आहे. आजूबाजूचे बल्ब बघितले तर हळूहळू कुठेतरी माळा बंद पडायला लागलेल्या आहेत. आणि अशा वेळेला आपण पाहतो की सगळं काही थंड झालेलं आहे. परंतु अशा परिस्थितीत देखील देऊळ माता निराश झालेली नाही. देऊळ माताने आशा सोडलेली नाही आहे. आणि म्हणूनच आज देऊळ माता धन्यकुमारी मरिया, पवित्र देवाची आई, तिचा सोहळा साजरा करते. माझ्या प्रिय भाविकांनो, पवित्र मरिया देवाची माता, ही देवाची माता म्हटल्यानंतर अनेक लोकांच्या मनामध्ये प्रश्नचिन्ह उभा राहतं की देवाची माता म्हटली मग देवाची बाप हा प्रश्न. माता म्हटल्यानंतर बाप कुठेतरी पाहिजे आणि म्हणून देवाचा बाप हा प्रश्न निर्माण होतो. आणि म्हणून आपण लक्षात ठेवलं पाहिजे की याच्यामध्ये एक साधं लॉजिक आहे, साधं तत्वज्ञान आहे. आणि ते तत्वज्ञान म्हणजे मरिया ही येशूची आई आहे हे मी सांगत नाही, तर आपल्याला पवित्र शास्त्र सांगत आहे. मरिया ही देवाची येशूची आई आहे, पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. आणि येशू पूर्ण दैवी आणि पूर्ण मानवी हे पण पवित्र शास्त्र आपल्याला शिकवत आहे. आणि मग निष्कर्ष आहे की मरिया साहजिकच येशूची आई आहे. हे लॉजिकल आहे, हे लॉजिकल आहे, हे अगदी पटण्यासारखं आहे. आणि म्हणून पवित्र मरिया निष्कर्ष पवित्र मरिया येशूची आई आहे. आणि म्हणून ती पूर्णपणे मानवी होती, ती पूर्णपणे दैवी पण होती. हे आपल्याला सत्य समजलं पाहिजे. आणि म्हणूनच 431 मध्ये इफिसस येथे भरलेल्या सभेमध्ये, धर्मपरीक्षेमध्ये देव माता धन्यकुमारी मरिया देवाची माता म्हणून जाहीर केलं गेलं. आणि ते सत्य आज देवमाता आपल्या मनावर बिंबवत आहे की देवमाता धन्यकुमारी मरिया जिने आपल्या एका शब्दाच्या माध्यमातून, एका शब्दाच्या होकारामुळे ख्रिस्त जन्माला होकार दिला, ख्रिस्त जन्मला आणि त्याने आमच्यासाठी तारण प्राप्त करून दिले. आणि म्हणून आम्हाला त्याने गुलामगिरीतून सोडवलेलं आहे, गुलामगिरीतून मुक्त केलेलं आहे, लोकांना बंधनातून आणि पापातून मुक्त केलेलं आहे. म्हणजे प्रिय भाविकांनो, जर आपण बघितलं की देव मातेने देखील लोकांना पापातून बंधनातून मुक्त करण्यासाठी आपण पाहतो की निरनिराळ्या वर्षी जुबली वर्ष सुरू केलेली आहे. आणि ही जुबली वर्ष ही संकल्पना नेमकी आली कुठून? जुबली वर्ष कसं सादर केलं गेलं तर आपण जर लेवीय पुस्तकातून बघितलं 25व्या अध्यायामध्ये, तेथे आपल्याला सांगितलेलं आहे की
6 वर्ष आपली शेती करावी आणि 6 वर्ष द्राक्ष मळ्याची छाटणी करून त्याचे पीक जमा करावे. पण 7व्या वर्षी देशाला परत विश्रामाचा शब्द असावा. म्हणजे 6 वर्ष काम करावं, 7व्या वर्षी आराम करावं आणि 7 गुणिले 7 म्हणजे 7 49 आणि मग 50व्या वर्षी हे योबेल वर्ष किंवा जुबली वर्ष साजरे करतात. आणि त्याचा संदर्भ चरण 10 मध्ये सांगितलं आहे की त्या 50व्या वर्षाला पवित्र वर्ष मानावे आणि देशातील सर्व रहिवासी मुक्त झाल्याची घोषणा करावी. आणि म्हणून सगळ्या लोकांना मुक्त करण्यासाठी प्रभू परमेश्वर या जगामध्ये आला आणि त्याचा संदर्भ जुन्या तत्वावर आहे की देवाला लोकांना मुक्त करण्यासाठी, पापातून मुक्त करण्यासाठी. आणि ह्या वर्षाला तुम्ही योबेल वर्ष किंवा जुबली वर्ष, योबेल हिब्रू वर्ड आहे आणि म्हणून नोबेल जुबली वर्ष किंवा आपण सुवर्ण म्हणतो असं जुबली वर्ष साजरे करायला आणि लोकांना त्यामधून मुक्त करावं. आता लोकांना मुक्त करण्यासाठी माझे प्रिय भाविकांनो, परमेश्वराने आपल्याला वेळ दिलेली आहे. लोकांना मुक्त आपल्याला कसं करता येईल? आपण अनेक लोकांना आता थोड्या वेळाने आपण हॅपी न्यू इयर म्हणणार आहोत. हॅपी न्यू इयर, हॅपी असण्याचं काय कारण आहे? हॅपी कशासाठी, आनंदी कशासाठी आपल्याला राहायचं आहे? तर हॅपी होणार आहोत, आपण आनंदी होणार आहोत कारण परमेश्वराने पहिली गोष्ट आपल्याला पापातून मुक्त केलेलं आहे, पापाच्या बंधनातून मुक्त केलेलं आहे आणि आपल्याला फ्री चिल्ड्रन ऑफ गॉड अशा प्रकारे त्यांनी सोडलेलं आहे आणि आपण न्यू असणार आहोत. आता नवीन वर्षामध्ये जर आपण न्यू किंवा नवीन झालो नाही तर 24 मध्ये आणि 25 वर्षामध्ये काहीही फरक होणार नाही आहे. आणि मग भगिनींनो, जेव्हा आपण पाहतो की 24 वर्षामध्ये आपण लक्ष देतो त्यावेळेला आपल्याला देखील 25 वर्षामध्ये आपल्याला डोकावून पाहावं लागेल की 25 वर्षामध्ये मी नक्की काय करणार आहे, काय नवीन माझ्या जीवनामध्ये घडणार आहे. त्याला कदाचित मी लोकांना कोणत्या बंधनातून मुक्त करणार आहे. आपण जर अंतकरणात डोकावून बघितलं तर आपण लोकांना देखील अनेक गोष्टीमध्ये जपून ठेवलेलं आहे, अनेक गोष्टीमध्ये बांधून ठेवलेलं आहे, अनेक गोष्टीचं बंधनं आपण त्यांच्यावर लादलेली आहेत. उदाहरणार्थ जर आपण आपल्या घरी बघितलं, आपल्या कुटुंबात बघितलं तर आपण किती लोकांना आपल्या भावा बहिणीला अडवून ठेवलेलं आहे. कितीतरी बहिणीने कदाचित भावाला कागदावर, सातबाऱ्यावर सही करण्याचं नाकारलेलं आहे आणि अडवून ठेवलेलं आहे, हे सत्य आहे. कितीतरी भावाने आपल्या भावाला कागदावर अडवून ठेवलेलं आहे, सही करण्यासाठी, सही न देण्यासाठी अडवून ठेवलेलं आहे, त्याच्यावर दबाव टाकलेला आहे, त्याला बंधनामध्ये ठेवलेलं आहे. कितीतरी लोकांनी आपल्याला फसवलेलं आहे. कितीतरी लोकांच्या विरुद्ध आपण कोर्टामध्ये खोटी साक्ष दिलेली आहे. कितीतरी लोकांचे आपण सातबारे फिरवलेले आहे. सगळ्या लोकांना आपण बंधनात ठेवलेलं आहे. आणि अशा प्रकारे माझ्या बंधू भगिनींनो, आपण कितीतरी लोकांवर आपण अन्याय केलेला आहे. हे 24 वर्षाचे चित्र जर आपण पाहिलं ना, आपल्या अंतःकरणात डोकावून पाहिलं तर खरंच आपल्याला म्हणता येईल का की पुढचं वर्ष हे हॅपी न्यू इयर आहे. फार कठीण आहे, फार कठीण आहे की अशा जर गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतील तर कदाचित आपल्याला हॅपी न्यू इयर म्हणता येणं फार कठीण आहे. माझ्या प्रिय भाविकांनो, 2025 आपल्याला काय घेऊन येत आहे याची आपल्याला कल्पना नाही. आपल्या पुढे काय वाढलेलं आहे याची आपल्याला अजिबात कल्पना नाही. आणि म्हणूनच जर कदाचित पुन्हा मी जर रिपीट केलं की कदाचित पुढच्या 48 तासामध्ये आपल्याला हे घडणार असेल तर आपण, मला वाटतं ती ताकीद घेतलेली बरी, तो सावधगिरीचा इशारा घेतलेला बरा की जेणेकरून आमची पावलं प्रकाशाच्या दिशेने पडतील. कारण हे पुढचं वर्ष माझ्या पत्रामध्ये काय वाढून ठेवले याची मला कल्पना नाही. आणि म्हणूनच माझ्या प्रिय बंधूंनी ह्या नवीन वर्षामध्ये आपण पदार्थ करीत असतात आणि पवित्र देवमाता मरिया हिचा सण साजरा केला. ज्याप्रमाणे पवित्र मरिया देवाच्या इच्छेप्रमाणे वागली आणि तिथे देवाच्या इच्छेला प्राधान्य दिलं,
त्यामुळे कदाचित त्याचप्रमाणे आपण आपल्या कुटुंबामध्ये, आपल्या धर्मग्रामामध्ये, आपल्या गाव परिवारामध्ये कदाचित देवाची इच्छा प्रमाण काय आहे ते मानून आपण लोकांना मुक्त केलं पाहिजे. आणि त्याही व्यतिरिक्त हे 50 वर्ष आपल्या धर्मग्रामासाठी फादरने सांगितल्याप्रमाणे अत्यंत महत्त्वाचं आहे की गेली 50 वर्ष परमेश्वराने आपल्यावर दयेचं वर्षाव केलेलं आहे, आपल्याला कृपा केलेली आहे. आणि म्हणून ह्या 50 वर्षामध्ये काहीतरी चांगलं आपल्या हातून घडलं पाहिजे, काहीतरी पुण्याचं आपल्या हातून त्या काळामध्ये वर्षामध्ये घडलं पाहिजे की निदान त्या पॅरिसमध्ये ही जुबली वर्ष साजरं केल्याचं मला समाधान होईल. माझ्या हातून काहीतरी चांगलं घडेल आणि जसं देवाने आम्हाला मुक्त केलेलं आहे तसं माझ्या माध्यमातून मी इतरांना देखील मुक्त करीन. आणि जुबली म्हणजे आनंद आहे, तो आनंद मला साजरा करता येईल. आणि अशा प्रकारे माझ्या प्रिय बंधू त्या जुबली वर्षामध्ये बाहेर पोस्टर लावलेली आहेत, आपण बघितलेले पोप आपल्याला सांगत आहेत की आपण सगळे प्रवासी आहोत, आपण सगळे यात्रेकरी आहोत. परंतु आपल्या सर्वांना आशा आहे, आम्ही आशेचे प्रवासी आहोत, नुसते प्रवासी नाही तर आम्ही आशेचे यात्रेकरी आहोत. आणि म्हणून एक दिवस परिस्थिती बदलेल, एक दिवशी परिस्थितीमध्ये बदल होईल आणि आमची जी आशा आहे, आमची आशा ती फार मोठी आहे की आम्हाला शेवटी देवाकडे जायचं आहे. आणि म्हणून आपण या प्रवासामध्ये आम्हाला जर काही कोणाकडं चांगलं करता आलं, कोणाचं भलं करता आलं, कोणाला बंधनातून मुक्त करता आलं, कोणाच्या डोक्यावर ओझी असतील ती ओझी वजन कमी करता आलं आणि एखाद्या फॅमिलीमध्ये, एखाद्या गाव परिवारामध्ये, एखाद्या माणसाच्या जीवनामध्ये मला खरोखरच आनंद निर्माण करता आला तर त्यासारखं मोठं भाग्य आपल्याला लाभणार नाही. या नवीन वर्षामध्ये परमेश्वराकडे आपण प्रार्थना करूया. आम्ही दुर्बल आहोत, आम्ही मानवी आहोत, आमच्या हातून चुका घडणार आहेत हे आम्हाला मान्य आहे. आणि तरी देखील आम्हाला ते स्मरण राहावं की ह्या जुबली वर्षामध्ये आम्हाला काहीतरी निराळं केलं पाहिजे, आम्हाला काहीतरी ह्या हेतूने की आम्हाला वेळ आहे फार थोडा आहे. आणि हे कदाचित त्या वेळेमध्ये थोड्या वेळामध्ये आम्हाला खूप काही चांगलं करता आलं तर त्यापेक्षा दुसरं देवाचा आशीर्वाद असणार. आणि ती कृपा आम्हाला मिळावी. प्रभूकडे या नवीन वर्षामध्ये विशेष प्रकारे आपण प्रार्थना करू. आपण उभे राहून आपली श्रद्धा प्रकट करूया. पान क्रमांक 4. स्वर्ग आणि पृथ्वी सर्व दृश्य वा अदृश्य वस्तू यांचा उत्पन्न करता एकेकाच परमेश्वर सर्व शक्तिमान पिता आणि परमेश्वराचा एकाच प्रभू येशू ख्रिस्त यावर मी श्रद्धा ठेवतो. तो सर्व युगापूर्वी त्यापासून जन्मलेला आहे, परमेश्वरापासून परमेश्वर, प्रकाशापासून प्रकाश, खऱ्या परमेश्वरापासून खरा परमेश्वर, तो पित्याचे एकत्वापासून जन्मलेला आहे, उत्पन्न केलेला नाही, त्याच्यापासून सर्व उत्पन्न झाले. मानवासाठी ज्यांच्या कारणासाठी स्वर्गातून उतरला आणि पवित्र आत्म्याच्या मरिमेपासून शरीरात केले आणि तो मनुष्य झाला. आम्हाला त्याला कृपा दिली, तो पित्याच्या शब्दाने पित्याने दुःख भोगले, आणि पवित्र शास्त्राप्रमाणे तिसऱ्या दिवशी पुनरुत्थित झाला आणि स्वर्गात चढला आणि तो पित्याच्या उजवीकडे विराजमान झाला आणि जिवंताचा मेलेल्याचा न्याय करण्यासाठी तो त्याच्या राज्याचा अंत होणार नाही. जीवनाचा दाता पवित्र त्याच्यावरती श्रद्धा ठेव. तो पिता आणि पुत्र यांच्यापासून यांच्या समवेत हस्तात आणि नवरत्न तो संदेशा मार्फत बोलला आहे आणि एकच पवित्र कॅथोलिक व ख्रिस्तीय ख्रिस्त सभेवर मी श्रद्धा ठेवतो. पापक्षमेसाठी एकच बाप्तिस्मा मान्य करतो. मेलेल्यांचे पुनरुत्थान आणि भावी जगातील जीवन याची मी वाट पाहतो. श्रद्धावंतांच्या प्रार्थना त्या विनंती आपण प्रभूचरणी घेऊया. प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल, प्रभू आमची प्रार्थना आहे. आपले पोप फ्रान्सिस, बिशप थॉमस, धर्मगुरू व व्रतस्थ
यांना देवमाता पवित्र मरिया तिच्या मध्यस्थीने आपले प्रेषिकीय कार्य प्रभावीपणे करण्यास पवित्र आत्म्याचे सामर्थ्य आणि चांगले आरोग्य लाभावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभू आमची प्रार्थना ऐक. सर्व राष्ट्रप्रमुखांनी जगातील युद्धमय परिस्थिती नाहीशी करून सर्व देशात शांती प्रस्थापित करण्यासाठी तसेच आपल्या देशवासियांचे जीवन सुखी व आनंदी करण्यासाठी विशेष प्रयत्न करावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आज ख्रिस्त सभा पवित्र मरियेचा देवमाता म्हणून विशेष गौरव करीत आहे. देवमाता मरिया आपल्या सर्वांची माता आहे. ह्या मातेचा गौरव करीत असताना तिच्याप्रमाणे पावित्र्याचे जीवन आपल्याला जगता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. आजपासून सुरू होत असलेल्या नवीन वर्षात आपल्या धर्मग्रामात व धर्म प्रांतात संपन्न होणाऱ्या सर्व कार्यक्रमांवर परमेश्वराचा विशेष आशीर्वाद असावा. जुबली वर्ष 2025 मोठ्या उत्साहाने साजरे करता यावे म्हणून आपण प्रार्थना करूया. प्रभूच्या सामर्थ्यशाली कृपेने आपल्याला चांगल्या आरोग्याची देणगी लाभावी. नवी स्वप्ने, नवी उमेद पुराशी बाळगून मोठ्या विश्वासाने या नवीन वर्षात पदार्पण करता यावे. तसेच सर्व प्रकारच्या नैसर्गिक आपत्तीपासून आपले रक्षण व्हावे म्हणून आपण प्रार्थना करूया. थोडा वेळ शांत राहून आपल्या वैयक्तिक हेतूसाठी प्रार्थना करूया. हे प्रभू परमेश्वरा प्रेमाने व आपले कौभाग्य न गमावता मरियेने आमचा प्रभू आणि तुझा पुत्र येशू ख्रिस्त याला जन्म दिला. तिला आमच्या प्रार्थना तुझ्या समोर सादर करू. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आमेन.
भगिनीनो, माझे व तुमचे हे बलिदान सर्व समर्थ पित्याला मान्य व्हावे म्हणून प्रार्थना करा. हे प्रभू आमच्या स्वर्गातील बापा, देवमाता मरिया हिच्या सणाच्या या पवित्र दिवशी आमच्या मुक्ती कार्याच्या आरंभाचा उत्सव आम्ही या काळात साजरा करीत आहोत. आम्हाला एक दिवस पूर्ण मुक्तीचे वरदान प्राप्त व्हावे अशी आम्ही तुझ्याकडे विनंती करतो. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. प्रभू तुम्हा बरोबर असो. तुमची अंतःकरणे प्रभूकडे लावा. प्रभू आपला परमेश्वर याचे आभार मानूया. हे प्रभू पवित्र पित्या, सर्व समर्थ शाश्वत परमेश्वरा, आमच्या प्रभू येशू ख्रिस्ताद्वारे आम्ही तुझे नित्य व सर्वत्र आभार मानावे ते योग्य व तारणदायक आहे. आज आम्ही कन्याकुमारी मरिया हिचे मातृत्व साजरे करीत आहोत. या शुभ दिनी आम्ही तुझी स्तुती करावी, तुला धन्यवाद द्यावे आणि तुझ्या नावाचा गौरव करावा हे आमचे कर्तव्य आहे. कारण पवित्र आत्म्याच्या कृपा सामर्थ्याने तुझा एकुलता एक पुत्र, जगाचा सार्वकालिक प्रकाश, आमचा प्रभू येशू ख्रिस्त याची ती कुमारी माता बनली. ख्रिस्ताद्वारे दूत तुझ्या वैभवाचे गुणगान गातात. सर्व सत्ता तुझ्या समोर नतमस्तक होतात. सर्व अधिसत्ता तुझ्या समोर भयकंपित होतात. स्वर्ग आणि स्वर्गातील शक्ती आणि पवित्र सेराफिम मोठ्या आनंदाने तुझी आराधना करतात. त्यांच्या गोड सुरात आमचे मधुर सूर मिसळून आम्ही नम्रपणे तुझी स्तुती गात म्हणतो. तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याच्याद्वारे आम्ही नम्रपणे ही प्रार्थना करतो की या भेटवस्तू ही समर्पणे व पवित्र आणि निष्कलंक बलिदाने तो आशीर्वादित कर. आम्ही ही बलिदाने सर्वप्रथम तुझ्या पवित्र आणि कॅथोलिक ख्रिस्त सभेसाठी अर्पण करीत आहोत. फ्रान्सिस आमचे पोप, थॉमस आमचे बिशप, तसेच जे सत्याशी एकनिष्ठ राहून कॅथोलिक व प्रेषिकीय श्रद्धा शिकवतात त्या सर्वांसह तुझ्या विश्वव्यापी ख्रिस्त सभेला शांती दे. तिचे संरक्षण कर, तिला ऐक्यात ठेव आणि तिचा सांभाळ कर.
प्रभू तुझे सेवक आणि तिथे उपस्थित असलेल्या सर्वांचे तू स्मरण कर. त्यांची श्रद्धा आणि भक्ती तुला ठाऊक आहे. आम्ही हा स्मृतीचा बळी त्यांच्यासाठी अर्पण करीत आहोत किंवा ते स्वतः जाऊन आपल्या सर्व प्रयत्नांसाठी अर्पण करीत आहोत. हे शाश्वत जिवंत सत्यमेव परमेश्वरा त्यांच्या आत्म्याच्या दानासाठी आरोग्य आणि स्वास्थ्य मिळण्याच्या आशेने तुझा आदर सत्कार करून ते तुला हा बळी अर्पण करीत आहोत. अखंड ख्रिस्त सभेस बरोबर एकचित्त होऊन आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त ह्याची माता वैभवशाली नित्य कुमारी मरिया तिला आम्ही प्रेमपूर्वक वंदना करतो. तिचा पती धन्य जोसेफ, तुझे धन्य प्रेषी परस्पर साक्षी पीटर पॉल एंड्रू जेम्स जॉन थॉमस फिलिप मॅथ्यू बार्थोलोमेव सायमन व थदेय Linus, Cletus, Clement, Sixtus, Cornelius, Cyprian, Lawrence, Chrysostom, John of Paul, Cosmas, Damian आणि तुझे सर्व संत यांचा आम्ही सन्मान करतो. त्यांच्या पुण्याईने आणि प्रार्थनाने सर्व बाबतीत तुझ्या संरक्षक मदतीनं आमचा सांभाळ कर. अखंड ख्रिस्त सभेसमोर एकचित्त होऊन ज्या मंगल दिवशी कुमारी नित्य मरियेने आपले कौमार्य न गमावता जगाच्या मुक्तिदात्याला जन्म दिला तो दिवस आम्ही साजरी करीत आहोत. आमचा देव प्रभू येशू ख्रिस्त याची माता वैभवशाली नित्य कुमारी मरिया हिला आम्ही प्रेमपूर्वक वंदन करतो. म्हणून हे प्रभू तुझ्या अखंड कुटुंबाकडून हे आमच्या सेवेचे समर्पण प्रेमभराने स्वीकार. सांप्रत काळात आम्हाला शांती दे. सार्वकालिक शिक्षेपासून आमची सुटका कर व तू निवडलेल्या कळपात आमची गणना कर अशी आम्ही याचना करीत आहोत. हे परमेश्वरा आमच्यासाठी हे दान तुझा अतिप्रिय पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त याचे शरीर आणि रक्त व्हावे म्हणून प्रसन्न होऊन ते सर्वतोपरीने आशीर्वादित करण्याची, मान्य करण्याची व स्वीकार्य बनवण्याची कृपा कर अशी प्रार्थना आम्ही आपल्या दुःख सण आम्ही करतो. आपल्या दुःख सहनाच्या आजच्या दिवशी प्रभू येशूने आपल्या उच्च आणि पवित्र हातात भाकर घेतली. स्वर्गाकडे म्हणजेच तुझ्याकडे दृष्टी लावत हे सर्व समर्थ परमेश्वर दिल्या त्याने तुझे आभार मानले, आशीर्वाद दिला, भाकर मोडली व ती आपल्या शिष्यांना दिली आणि म्हटले, तुम्ही सर्वजण ही घ्या आणि खा, कारण हे माझे शरीर आहे, हे तुमच्यासाठी दिले जाईल. त्याचप्रमाणे भोजन झाल्यानंतर प्रभू येशूने आपल्या पवित्र व उच्च मंगल प्याला घेतला आणि पुन्हा एकदा तुला धन्यवाद देत त्याने आशीर्वाद दिला. तो प्याला आपल्या शिष्यांना दिला आणि म्हटले, तुम्ही सर्वजण हा घ्या व ह्यामधून प्या, कारण हा माझ्या रक्ताचा प्याला आहे, नव्या व शाश्वत कराराचे हे रक्त आहे, हे तुमच्या आणि पुष्कळांच्या पाप क्षमेसाठी ओतले जाईल, हे माझ्या आठवणीसाठी. चला करूया आपल्या श्रद्धेचा उच्चार. मरणातून प्रभू येशू जगती पुन्हा भेटिला, शोधेचा पुनरुत्थान. म्हणून हे प्रभू तुझा पुत्र आमचा प्रभू येशू ख्रिस्त त्याच्या पवित्र दुःख सहनाची, मृतांमधून झालेल्या पुनरुत्थानाची व त्याच्या गौरवशाली स्वर्गरोहणाची पूज्य स्मृती आम्ही साजरी करीत असताना आम्ही तुझे सेवक व तुझे पवित्र लोक व आम्हाला दिलेल्या दानांमधून तुझ्या ऐश्वर्यशाली सन्मानासाठी हा परिशुद्ध बळी, हा पवित्र बळी, हा निष्कलंक बळी, शाश्वत जीवनाची पवित्र भाकर आणि हा सार्वकालिक तारणाचा प्याला तुझ्या गौरवशाली राजवैभवासाठी अर्पण करीत आहोत.
आमच्या या दानावर प्रसन्न व प्रेमळ नजरेने पाहण्याची कृपा कर. आणि ज्याप्रमाणे एकदा तू तुझा नीतिवान सेवक आबेल याची गाणी आमच्या श्रद्धेचा अधिपिता अब्राहम याचे बलिदान आणि तुझा महायाचे मालकीचादेक याचे अर्पण केलेला पवित्र आणि निष्कलंक बळी याचा प्रसन्न होऊन स्वीकार केला, तसाच आमच्या या दानाचा स्वीकार कर. हे सर्व समर्थ परमेश्वरा, तुझ्या पवित्र देवदूताने आपल्या हाताने ही दानार्पणे स्वर्गात तुझ्या वेदीवर तुझ्या ईश्वरी राजासनावर समोर न्यावी म्हणून आम्ही विनम्रपणे प्रार्थना करीत विनंती करू. म्हणजे जे आम्ही वेदीवरील त्या सहभागामुळे तुझ्या पुत्राचे परमपवित्र शरीर आणि रक्त स्वीकारित आहोत, त्या आम्ही सर्व प्रकारचा स्वर्गीय आशीर्वाद आणि कृपा यांनी संपन्न व्हावे असे कर. हे प्रभू, श्रद्धेच्या पुण्याने अंकित होऊन आम्हा अगोदर गेलेल्या आणि शांत निद्रा घेणाऱ्या आमच्या बंधू भगिनींची तू आठवण कर. त्यांना आलीचे ख्रिस्तामध्ये चिरनिद्रा घेत आहेत, त्यांना विश्राम, प्रकाश व शांती दे. आम्ही तुझे सेवक जरी पापी असलो तरी आमची तुझ्या विपुल दयेवर आशा आहे. तुझे पवित्र प्रेषित आणि रक्तसाक्षी योहान बाप्तिस्ता, स्टेफान, मथियास, बर्नाबास, इग्नेशियस, अलेक्झांडर, मार्सेलिनियस, पीटर, फेलिसिटी, परपेटुआ, आगाथा, ल्यूसी, एग्नेस, सिसिलिया, अनास्तासिया आणि तुझे सर्व संत यांच्या बरोबर आम्हाला सुद्धा थोडाफार सहभाग लावावा व त्यांचा सहवास मिळावा अशी कृपा कर. आमच्या पुण्याकडे पाहून नव्हे तर तुझ्या क्षमाशीलतेमुळे आम्हाला संतांच्या संगतीचा लाभ दे अशी विनंती आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. पवित्र आत्म्याच्या ऐक्या हे सर्व समर्थ पित्या नम्र तुझ्या पायी तुझा सन्मान तुझा गौरव सदा सर्वदा हो तुझा आठव. ईश्वराने शिकवलेली प्रार्थना आपण गायनामध्ये घेणार आहोत. शब्दात करू प्रार्थनेला परम पित्याला संबोधुनी अमुच्या सदास पापात नाम भावे पावन सर्व काळ तव राज्य यावे तव इच्छा व्हावी सर्वी कैसी व्हावी सर्व काळ अमुची रोजची आम्हा देवा कर आचार विचार शुद्धया हो नवगामुचा केला जर कोणी क्षमा सजनी देतो सदा कसे क्षमादान देगा प्रमादाचे आमुच्या पापाचे जड कर.
आपल्या प्रेषिताला म्हणालास, मी तुम्हाला शांती देऊन ठेवतो, मी माझी शांती तुम्हाला देतो. आमच्या पापांकडे पाहू नकोस, तर तुझ्या ख्रिस्त सभेच्या श्रद्धेकडे पहा आणि तिला तुझ्या इच्छेनुसार शांती व ऐक्य देण्याची कृपा कर. तुम्ही ते जीवी असून सदा सर्वदा राज्य करतोस. प्रभूची शांती तुम्हाबरोबर सदा असो. आपण एकमेकांस शांती वंदन करूया. प्रभूची शांती असो, प्रभूची शांती असो. हे पहा, परमेश्वराचे कोकरू, जगाची पापे दूर करणारे हे परमेश्वराचे कोकरू पहा. त्याच्या भोजनास बोलावलेले आपण धन्य. प्रभू, तुम्हाला चिताखाली आम्ही स्थिती माझी योग्यता नाही, पण ते शब्द मात्र बोल म्हणजे.
आपण प्रार्थना करूया. हे सर्व संबंध परमेश्वराने ते कुमारी धन्य मरिया ही ख्रिस्ताची तशीच ख्रिस्त सभेची ही माता आहे. तिच्या सणाच्या शुभ दिवशी आम्ही आनंदाने हे स्वर्गीय साक्रामेंट स्वीकारले आहे. तिच्या पुत्राबरोबर झालेल्या आमच्या ऐक्यामुळे आम्हाला तारण प्राप्त होईल. ही प्रार्थना आम्ही प्रभू ख्रिस्ताद्वारे करतो. आज देव माता धन्यकुमारी मरिया यांचा सोहळा मदर ऑफ गॉड आणि नवीन वर्ष वेगवेगळी फादर अल्फ्रेड, फादर जो, फादर लिओ, आपल्या सर्व सिस्टर्स माझ्या वतीनं मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. नवीन वर्षामध्ये परमेश्वर आणि विशेष पवित्र मरिया आपल्या सर्वांना आशीर्वादित करू आणि नवीन वर्ष सुख समाधानाचं आणि भरभराटीचं जावं ही सर्व प्रार्थना शुभेच्छा आपल्या सर्वांसाठी. ईशू व्हेरी हॅपी अँड प्रॉस्परस न्यू इयर. आजची उपासना कुटुंब सेवा समितीतर्फे त्यांना धन्यवाद. उद्या मिसा 1 जानेवारी सकाळी ती 8 वाजता असेल. मिसाच्या बद्दल बुधवारचा नवीन असेल. आपण बालकांनी त्याची नोंद घ्यावी. उद्या संध्याकाळी मिसा नाही, कृपा करून आपण त्याची नोंद घ्यावी. सुवर्ण महोत्सव नियोजन मंडळाची सभा शुक्रवारी संध्याकाळी 7:30 वाजता आहे. ते नियोजन मंडळाचे सभासद आहेत, त्यांनी कृपा करून त्याची नोंद घ्यावी. सुवर्ण महोत्सव सणानिमित्तानं पाकिटं आपण तयार ठेवलेली आहेत. जे पॅरिस संस्थेचे सभासद आहेत किंवा पॅरिस सभासद आले नसतील, सेवक नेते असतील, त्यांनी ही पाकिटं कृपा करून मिसानंतर साखरेसमधून घेऊन जायची आहेत. आणि माझ्या प्रिय बालकांनो, सुवर्ण महोत्सवानिमित्तानं आपण ही पाकिटं तयार केलेली आहेत आपल्या चर्चच्या बऱ्याचसाठी. आपल्या कुटुंबात आपले सेवक नेते पॅरिससाठी घेऊन येतील. कृपा करून मी आपल्या सर्वांना विनंती करतो की लवकरात लवकर ही पाकिटं आपण भरून द्यायची आहेत. आणि कारण ही सगळी नावं आपल्याला परिवर्तन अंकामध्ये छापायची आहेत. कोणाचं नाव राहता कामा नये आणि म्हणून कृपा करून आपण पाकिटावर नाव लिहा किंवा लिहू नका, अनामित लिहा. परंतु ही सगळी नावं परिवर्तन अंकामध्ये सणाच्या अंकामध्ये नोंदवली जातील. कृपा करून आपण त्यांची नोंद घ्यावी. आणि त्याच प्रकारे सुवर्ण महोत्सवानिमित्ताने एक आपण डोनेशन पान किंवा देणगी पान म्हणून छापणार आहोत. आपण ॲडव्हर्टाइजमेंट घेत नाही, कारण आपल्याकडे GSTचा प्रॉब्लेम आहे आणि म्हणून ॲडव्हर्टाइजमेंट घेत नाही आपण कोणत्या प्रकारची. परंतु डोनेशन देणग्या स्वीकारल्या जातील आणि देणगीदारांची नावं त्या पानावर छापली जातील. कृपा करून आपण आपल्या सर्वांचं सहकार्य अपेक्षित आहे. त्याचप्रकारे बिशप थॉमस डिसोजा यांनी देखील संध्याकाळी मेसेज पाठवलेला आहे की माझ्या वतीनं आपल्या सर्व भाविकांना नवीन वर्षाच्या शुभेच्छा द्या. तर बिशप थॉमसच्या वतीने मी आपल्या सर्वांना नवीन वर्षाच्या आणि शुभेच्छा देत आहे आणि विश्वासांनी विशेष प्रकारे प्रार्थनेमध्ये आठवण घेतो. सुवर्ण महोत्सवानिमित्ताने चर्चसाठी आलेल्या काही देणग्या: रॉनल्ड आईस 10,000 रुपये, रॉकी कोलासो कुकीवरील स्मरणार्थ देणारं जेसी सिल्वेस्टर ब्रिटो 10,000 रुपये, निलेश फ्रान्सिस डायस 10,000 रुपये. आपल्या सर्वांच्या अवताराबद्दल धन्यवाद. आशीर्वाद. धर्मग्रामाच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त प्रार्थना. हे सर्व समर्थ व नित्यजीवी परमेश्वरा, आमच्या धर्मग्रामाचा सुवर्ण महोत्सव साजरा करीत असताना आम्ही आनंदाने व कृतज्ञ मनाने तुझ्या समोर उभे राहतो. गेली 50 वर्षे आमचे हे पवित्र स्थान आमच्या समाजासाठी श्रद्धेचा, आशेचा आणि प्रीतीचा दीपस्तंभ बनून
दिमाखाने उभा आहे। इथे आम्हाला तुझ्या दैवी उपस्थितीचा अनुभव आलेला आहे, तुझी कृपा मिळालेली आहे आणि तुझ्याशी असलेले आमचे नाते भक्कम बनलेले आहे। हे प्रभू, 50 वर्षापूर्वी ज्यांनी या चर्चचे स्वप्न पाहिले आणि ते प्रत्यक्षात उतरविण्यासाठी अपार मेहनत घेतली, त्यांच्या देणगीबद्दल आम्ही तुझे आभार मानतो। गेली 5 दशके आमच्या ह्या चर्चमध्ये ज्यांनी सेवा कार्य केले आणि आमची श्रद्धा फुलविली, त्या सर्व धर्मगुरूंच्या, सिस्टरांच्या आणि प्रापंचिक कार्यकर्त्यांच्या योगदानाबद्दल आम्ही तुला धन्यवाद देतो। तुझ्या प्रेमळ उराशी चिरविश्रांती घेत असलेले आमचे सर्व प्रिय मृत श्रद्धावंत यांचे आम्ही स्मरण करतो। आम्ही आमच्या चर्चच्या भवितव्यासाठी सुद्धा प्रार्थना करतो। आमचे चर्च सदैव समाजासाठी उपासनेचे पवित्र केंद्रस्थान आणि आशेचे प्रेरणास्थान बनून राहू। मागी लोकांनी शोध घेतला तसा मनापासून तुझा शोध घेण्यास आम्हाला कृपा दे। या पृथ्वी तलावर तुझे राज्य उभारण्यासाठी आम्ही आमच्या कलागुणांचा वापर करावा, म्हणून आम्हाला हृदयाची दानशूरता दे। ही प्रार्थना आम्ही तुझा पुत्र येशू ख्रिस्त याच्याद्वारे आणि आमचा आश्रयदाता संत पॉल याच्या मध्यस्थीने करतो, आमेन। आजची ही अर्थपूर्ण भावपूर्ण होण्यासाठी कुटुंब समितीने उपासना सादर केली आणि आपल्या युवकांनी अत्यंत सुमधुर असं गायन सादर केलं। ते निश्चितच आभाराला, अभिनंदनाला पात्र आहे। आणि एक छोटीशी दुरुस्ती, या दिवसात आपण एकमेकाला शुभेच्छा देत असताना कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन असं म्हणतो, तर ते उचित नाही आहे ते बोलणं। आपण प्रकटीकरणाच्या सणापर्यंत नाताळच्या सप्ताहामध्येच आहोत, तोपर्यंत आपण हॅपी क्रिसमस बोलू शकतो आणि हॅपी न्यू इयर बोलू शकतो, परंतु कॉम्प्लिमेंट्स ऑफ द सीझन हे शक्यतो टाळावी आणि हॅपी न्यू इयर किंवा हॅपी क्रिसमस हेच बोलत राहतो। आशीर्वादाची प्रार्थना, प्रत्येक प्रार्थनेनंतर आपलं उत्तर असेल आमेन। प्रकाशाचा निर्माता परमेश्वर याच्याकडून सर्व देणग्या येतात, तो तुम्हाला आपली कृपा व आशीर्वाद देवो व पुढील वर्षात सुरक्षित ठेवो। तो तुम्हाला अढळ श्रद्धा, अखंड आशा व चिरंतन प्रेम याचे दान करो। तो तुमच्या आयुष्यात व कार्यात शांतीचा वर्षाव करो, तुमच्या प्रार्थना ऐकून घेऊ आणि तुम्हाला सार्वकालिक जीवनाचे आनंदाने वरदान देवो। प्रभू तुम्हाबरोबर असो। सर्व समर्थ परमेश्वर पिता, पुत्र आणि पवित्र आत्मा तुम्हाला आशीर्वाद देवो। समाप्त झाली आहे।